आई टाळी वाजवा सगळ्या भजन करा सगळ्यांनी सगळ्यांनी हा हा टाळी वाजवा भजन करा परत नको वाकायला विठ्ठल सुख वसे हे चिठाई बहुपाई संताच्या मनवनी केला वास नाही नाशते ठाई न करावी हाला चाली निवारली चिंता ही मनवोनी केला वास नाही नाशते ठाई तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता म्हणवोनी केला वास नाही नाशते ठाई वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाग्रं जपारागबिम्बाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गं
सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणो प्रपते ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदे मिळाली संत मांदे त्याचे चरण रजरेनो वंदिरे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे दड 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 दुड 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 पळ सुटला तरी काळा कापडिया रे जाती महाद्वारा हरी भेटी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडले ज्याची ख्याती आता वंदितो तुम्हा छत्रपती झुकल्या वाकल्या गर्विष्ण मानाया शिव मंदिरी का अवतरला जयाच्या कुळी तया शिव छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सुखवसे हे चिठाई बहु पायी संताच्या म्हणवोनी केला वास नाही नाशते ठाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन निरूपणा करता कीर्तना करता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा माणसाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची जास्त आवश्यकता आहे बुवा त्या गोष्टीचा सविस्तर पत्ता सांगणारा आजचा अभंग सेवेसाठी विठ्ठला अभंगाचा साधा भाव जर सांगायचा प्रयत्न केला तर माझ्या तर्कानुसार असा लावतो आमचे तुकोबा एक दिवशी वारीसाठी निघाले गळ्यात विना अडकवला चिपळ्या विपळ्या घेतल्या आणि फिरता 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 समता आपल्या जवळ असणारं यवत ठिकाण केडगाव ठिकाण कुठंतरी तुकोबारायांचा समजा मुक्काम पडला काही ग्रामस्थ मंडळी तुकोबारायांचा मुक्काम पडला ऐकल्याच्या नंतर धावत पळत त्यांच्या जवळ गेली त्यांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि दुःखी अंतकरणानं चेहऱ्यावरती ओसंडून वाहतंय दुःख त्या दुःखद अंतकरणानं तुकोबारायांना म्हणतात तुकोबा 8 दिवसातून इकडे चक्कर मारले तुकोबा म्हणले आता दरवर्षीची चक्कर आहे वारीसाठी निघालो जात असताना मुक्काम पडला म्हणून थांबलो तुकोबा जायचंय तर जा अडचण काहीच नाही मग फक्त जाता जाता थोड्या आमच्या काही समस्या आहे त्या समस्येचं समाधान करून जासान का तुकोबारायांनी विचारावं काय समस्या आहे गड्या हो तुमच्या त्यावेळेस साध्या भाषेमध्ये त्या लोकांनी सांगावं का हो तुकोबा आमच्याकडे पहा तुमच्याकडे पहा पाहायला गेलं तर आम्हीही प्रपंच करतो पाहायला गेलं तर प्रपंच तुम्हीही करता आमच्या प्रपंचात कमी काय सगळे पैसा अडका बंगला गाडी पार तिकडून
नवं ते आमच्याजवळ, सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहे. फक्त एका गोष्टीची कमतरता आमच्याकडे. बघा ना, आमच्या तोंडाक सदा ना कदा 12 वाजलेले आहेत. पण याच्या उलट तुम्हीही प्रपंच करताय. तुमच्या प्रपंचात तर आमच्यासारखी गाडी नाही, आमच्यासारखा बंगला नाही, तुम्हाला राहायला नीट घर नाही, तुम्हाला नीट बायका पोरं सुद्धा नाही. पण तुकोबा, आमच्याकडं सगळं असून आमच्या चेहऱ्यावर 12 वाजल्या. तुमच्याकडं काही नाही तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती आनंद, तुमच्या चेहऱ्यावरती हे सुख ओसंडून वाहतंय. नक्की कुठं मिळालं बुवा? आम्हाला जरा पत्ता सांगता का? तुकोबाराने सरळ सांगावं, गड्या तुम्ही ज्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करताय, मी आधी तिथं गेलो होतो ना, आधी मी तिथं शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळालं नाही. तेव्हा कुठं मी एके ठिकाणी गेलो, मला मार्ग मिळाला आणि त्या मार्गावरती चालून मी एका ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी मला अविनाशी प्रकारचं सुख मिळालं. कोण्या ठिकाणी गेले तुकोबा? आम्हाला सांगा. तुकोबा म्हणले, गड्या खरं सुख इकडं प्रपंचात किंवा बाकीच्या भौतिक जगामध्ये मिळत नाही. ते खरं सुख जर कुठं शोधायचं असेल तर ते फक्त आणि फक्त संतांच्या पायाजवळ वास करतं. सुख वसे हे चिठाई बहुपाई संताच्या. म्हणून आम्ही काय केलं? म्हणून केला वास नाही नाशतये ठाई. इकडे शोधलं आधी, पण मिळालेलं सुख नाशिवंत, त्याला नाश होता. म्हणून यांच्या पायावर गेलो. तो मिळालेलं सुख कसं आहे? नाही नाश तये ठाई, त्याला कसल्याही पद्धतीचा नाश नाही. होय तुकोबा, असंच मिळालं का? म्हणे त्यांच्यापाशी गेल्यावर फुकट भेटलं का? तुकोबा म्हणले, फुकट नाही. तिथं गेल्याच्या नंतर फक्त हालचाल करायची नाही. आई, हालचाल करायची नाही. हे म्हणले, हालचाल नाही, आम्ही शांत बसू. अरे अशी हालचाल नाही, अंगाची हालचाल नाही. संत बोलतील ते ऐकायचं, संत सांगतील तसं वागायचं, संतांच्या आज्ञेत राहायचं. याला म्हणायचं न करावी हालाचाली. काय होईल? जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत असणारी निवारेली चिंता ही. आणि एकदा का चिंता गेली, आपोआप दुःख जाते बाबा. आणि जिथलं दुःख गेलं तिथं आपोआप सुख येतंय. म्हणून त्यांच्या पायावरती म्हणून केला वास नाही नाशतये ठाई. बस का? एवढंच मिळतं का त्यांच्या पायावर गेलं? नाही नाही, एवढं नाही मिळत. पाहायला गेलं तर शास्त्र असं सांगतं की आपल्या शरीरामध्ये त्रिविध तापानं आपलं शरीर हे एक प्रकार तापलेलं आहे. तापलं म्हणजे एक प्रकार आपण आजारी पडलो बाबा. आणि आजारी पडलेला माणूस कधी सुखी असू शकत नाही, तो कायम दुःखी. शास्त्र सांगतं आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे ताप. यानं आपलं तापलेलं हे शरीर हे निवतं. म्हणजे आपल्याकडे एक भाषा आहे बघा, शब्द. आपली भाषा आणि तुकोबारायांची भाषा काही वेगळं नाही. एखादा गरम चहा बशीमध्ये वाटला, कायासाठी? गार होण्यासाठी वाटला. त्याला काय शब्द आहे आपल्याकडं? निवायला वाटला. नाही, मला वाटलं थोडा भाग बदलला म्हणजे काही वेगळं असावं काय बुवा. आमच्याकडं माणसं मेल्यावर जाळत्यात, तुमच्याकडं नाही. मग एक सारखं आहे आपलं म्हणायचं, काही बदल नाही. आई, हा कशासाठी ठेवला चहा? गरम गोष्ट बशीमध्ये ओतली, ती निवायला ठेवली म्हणजे थंड व्हायला ठेवली. तुकोबारायांची भाषा काही वेगळी नाही. तुकोबा म्हणतात आपलं त्रिविध तापानं हे तापलेलं शरीर निवतं. पण कधी निवतं? त्याला मलम स्वरूप संताच्या पायाची रजकन लावावी लागते. तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. म्हणून त्यांच्या पायावर जायचं. म्हणून केला वास नाही नाशतये ठाई. विठ्ठला अभंगाचा साधा भाव, अभंगाचा तर्क मांडण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्य शंकरनाथजी महाराज म्हणायचे, तुम्ही आम्ही फक्त अभंगाचे तर्क लावायचे, मूळ अर्थ आपल्याला कधी गाऊच शकत नाही बाबा. का? तर साधू संतांचं वाङ्मय, बाबांचं वाक्य बरं का, साधू संतांचं वाङ्मय, साधू संतांच्या वाङ्मयाची शब्दानं शब्दाची उंची अंडाळ महाराज हिमालय पर्वत एवढी आहे. आणि तुम्ही आम्ही कोकडेवारी सारख्या डोंगरावर बसून ऐकतो. उंची कळणार आहे? उंची कळू शकत नाही. म्हणून आपण फक्त आपल्या बुद्धीचा तर्क लावायचा, या अनुषंगाने अर्थ पटवण्याचा प्रयत्न केला. किम निमित्तानं हे नियोजन आयोजन सगळ्यांना श्रुते. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या नावरे नजीक असणारी कोकडेवाडी
या वाडीमध्ये चालू असणारा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताहाचं जवळजवळ वर्ष 38व. 37 वर्ष परिपूर्णत्वाला गेली आणि 38व्या वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये पदार्पण केलं. त्याच्यातला आजचा हा 3रा दिवस समस्त संयोजक मंडळी नियोजन करते, आयोजन करते, या कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द करण्यात आली. त्याबद्दल आधी मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे बुवा. उर्वरित वेळ आपल्याकडे फार थोडा आहे, लय आपल्याकडे अजून 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास आपल्याजवळ राहिला. जास्त काही नाही, पण अतिशय गोड असं चिंतन या पाऊण तासामध्ये देण्याचा प्रयत्न करणारे बसलेले मंडळी बाया एकच काम करावं बुवा, हातानं टाळे काय वाजू. तर कधी म्हातारी नाही म्हणते खुशाल, मी म्हणतो मुखानं इठ्ठल इठ्ठलही म्हणू. तुम्ही काय कीर्तनाला आले का बुवा? मी म्हणतो काहीच करू नका, फक्त एक काम करा बुवा. निगडे महाराज सर्वांगाचं कान करून ऐका. विठ्ठल ऐका तर या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आहे. माणसाच्या जीवनात जास्त गरज कशाची आहे त्या गरजेचा पत्ता सांगतायत बुवा. ती नक्की मिळेल तरी कुठं? आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त जर गरज कशाची असेल बाबा, ते प्रत्येकाला सुखाची आहे हे काही वेगळं सांगायचे नाही. सुखा लागी करीशी तळमळ, सगळेजण सुखासाठी वनवन 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 इकडं तिकडं फिरतायत. पण महाराज म्हणले त्याचाच पत्ता मी आज तुम्हाला सांगतोय. ते सुख दुसरी तिसरीकडे कुठं नाही, ते फक्त आणि फक्त संतांच्या पायावरती. आणि या सुखासाठी वनवन वनवन फिरणारा माणूस प्रामुख्यानं 4 तत्वाकडे जातो बरं का सुखाच्या अपेक्षेपोटी. जरा चिंतनाचा भाग लक्षात घ्या. ज्या माणसाला सुखाची गरज आहे, प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे, पण सुखी मात्र कोणी नाही. ते म्हणतात ना, जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण आहे? राजा दुखिया प्रजा भी दुखिया, दुखिया जंगम जोगी. सगळेजण दुःखी आहे पण अपेक्षा सुखाची आहे. तर या सुखासाठी माणसं तळमळ करत प्रत्येक ठिकाणी फिरतात. तर प्रामुख्यानं 4 गोष्टी सोडल्या तर माणूस तिसरीकडे, चौथीकडे, 5वीकडे पुढे जातच नाही. 4च तत्वाकडे. पहिली तर जीवाला जर सुखाची अपेक्षा आहे तर पहिली धाव जीवानं घ्यावी ती जीवाकडं सुखाच्या अपेक्षेपोटी. दुसरी धाव जीवाची प्रपंचाकडं, तिसरी धाव देवाकडं आणि चौथी धाव मात्र संतांकडं. पण या 4 तत्वांपैकी बाबा 3 तत्व अशी आहेत माय, ज्यांच्याकडून कदाचित सुख मिळेल याची गॅरंटी नाही, पण मिळालंच तर याला कुठंतरी नाश आहे. त्याचं पहिलं तत्व म्हणजे जीवाकडे जर जीवाने सुखासाठी धाव घेतली तर जीव कदाचित देऊ शकत नाही, पण दिलं तर त्याला नाश आहे. प्रपंचाकडे धाव घेतली, प्रपंच देऊ शकत नाही, पण दिलं तरी सुद्धा त्याला नाश आहे. देवाकडे गेला, गादीवरून बोलतो बरं का, पटवून सांगणार आहे पुढं. देवाकडे गेला, देव तुम्हाला आम्हाला सुख देऊ शकत नाही बाबा, पण दिलं तरी त्याला कुठंतरी नाश आहे. आता थोडं प्रश्न आहे, पण मी सविस्तर सोडवत येतो. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला ही गोष्ट पटन. पहिली धाव आहे. पहिली धाव जर माणसानं घ्यावी, जर जीवाकडे धाव घेतली या जीवानं, हा जीव पूर्णतः मुळात दुःखी आहे. यानं जर दुसऱ्या जीवाकडे सुखाच्या अपेक्षेपोटी धाव घेतली तर तो दुसरा जीव ह्या जीवाला सुख देईल का? तुमचं काय मत आहे? साध आहे, तुम्हाला पटवून देतो. चौबदार कुठं गेले? नाव काय तुमचं? हा, ईश्वर महाराज. लग्न झालं का तुमचं? जरा वेगळंच विचारलं का मी? बरं असू द्या, काही अडचण नाही. बरं साधी गोष्ट आहे बा. ईश्वर महाराज तुम्ही फक्त होकार द्यायचा मला. मी सहज फिरता फिरता ईश्वर महाराजांची माझी गाठ पडली आणि ईश्वर महाराजांची गाठ घ्यायला मी त्यांच्या जवळ गेलो. काय ईश्वर महाराज बरं आहे का? अंगा अशी याला म्हणायचं माणूस बुवा. बरं आहे ना? एक काम करता का माझं जरा? हा करसान ना. काय झालं ईश्वर महाराज, लई जीवात दुःख आहे माझ्या. गांजून गेलो दुःखानं बुवा. जरा तुमच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते, तुमच्याकडचं थोडस सुख मला उसनं देता का? घेऊन जा. आहे का तुमच्याकडं? ते म्हणते आहे, पण तुम्हाला लागतंय तेवढं घेऊन जा. सरळ उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला बाबा, मी जीव आहे. आमच्या महाराजांनी प्रमाण सुद्धा याला टाकलं. काय प्रमाणे तुम्हाला पटवून देतो. शिनली गेले शिनली आपाशी, शिनली गेले हा शिनली आपाशी, दोघाची झाली एक परी,
अपेक्षेपोटी वनवन फिरतो त्याला उदाहरण देऊन सांगितलं. गोपाळ बुवांच्या मुखातून आलेली चाल एकदा प्रमाण दिलं त्यांनी. महाराज म्हणले, शिनली हे गेले शिनली आपाशी. एखादा व्यक्ती दिवसभर रानात काम करतोय आणि त्याच्या शेजारचा व्यक्ती सुद्धा दिवसभर रानात काम करतोय, दोघेही दमले बाबा. आणि ह्या व्यक्ती जर त्याच्या दारावरती गेला, राम भाऊ लय अंग दुखतोय बुवा, जरा थोडाफार आराम देता का? शिनलेला व्यक्ती शिनलेल्या व्यक्तीपाशी गेला तर तोच शिनलेला व्यक्ती याला सुख देऊ शकतो का? तुमचं काय मत आहे? तसं पाहायला गेलं तर दोघाची झाली एक परी. तुम्हाला असं नाही पटायचं, आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे बाबा, उघड्यापाशी गेलं तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही, दोघं बी थंडीनं. ज्याच्याकडे जी वस्तू नाहीच तो दुसऱ्याला काय देऊ शकतो? जीवाकडे मुळात सुखच नाही बाबा, तो स्वतः दुःखी आहे, तो सुखाच्या अपेक्षेपोटी इकडं तिकडं फिरतो, तो दुसऱ्या जीवाला काय सुख देऊ शकतो? पहिला मुद्दा एका क्षणात बरखास्त झाला. जीव जीवाला सुख देऊ शकत नाही. आणि दिलंच असं नाही की मिळणार नाही बाबा. समजा मी दमलो, तुमच्यापाशी आलो, तुम्ही बी दमले, मी म्हणलो जरा अंग दाबून देता का? तुम्ही दिलं बुवा थोडा वेळ, काही कानकून केले नाही, पण थोडा वेळ दाबून दिल्याच्या नंतर तेवढ्या पुरता आराम भेटन. पण नंतर यांनी दाबायचं थांबल्याच्या नंतर मला परत आराम भेटन का? परत माझं अंग दुखणारे. म्हणजे त्या सुखाला कुठंतरी नाश आहे. पहिली धाव जर जीवाकडे जीवानं घेतली, सुखाच्या अपेक्षेपोटी देत नाही, दिलं तरी त्याला नाश आहे बाबा. मग पहिलीकडून नाही मिळालं तर माणूस दुसरीकडे जातो. दुसरीकडे कुणाकडे धावे तर माणसाची दुसरी धाव ही प्रपंचाकडं. लई दिवस झालं म्हणला, आईच्या हातच्या भाकरी खाऊन खाऊन कटाळा आला म्हणला, आता मात्र लग्न करतोय. एकदा का बायको आली, बायकोच्या हातच्या गरम गरम चपात्या खायला सुरुवात केली, मग आनंद चिवा. आनंद म्हणल्याच्या नंतर त्या अपेक्षेपोटी यानं प्रपंचाकडे धाव घेतली, लग्न केलं. पण आई बायकोच्या हातच्या चपात्या लई तर लई किती दिवस गोड लागतील? धरून चला वर्षभर. एका वर्षानं म्हणतोय माझ्या आईसारखा फुगारा तो या भाकरीला निघच ना. याच अपेक्षेपोटी हंडाळ महाराज मी बी लग्न केलं. तुम्हाला काय सांगाव बाबा, मला बी वाटायचं बास 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 बास. म्हणलं हे बापू महाराजांनी यांना बघितलं, मी बापू महाराज गाडीव घेऊन आपल्या बायकोला निघायचे, मी जरा यांना बघितलं, मला आनंद वाटायचा बुवा. अशी 2-4 लोक पाहिली, मला बी आनंद वाटायचा बाबा. त्या अपेक्षेपोटी मी बी याला चंड्यात घुसलो, मी बी लग्न केलं. माझ्या लग्नाला आता 4 महिने झालेत. तुम्हाला लबाड बोलत नाही दादा, माझी जिरली पार. तुम्ही म्हणाल का जिरली म्हणतो गड्या, पण खरं सांगू बाबा, खरा हा ही तर सुरुवात आहे, अजून तर लय पुढे जायचंय. मला ज्या सुखाची अपेक्षा याच्याकडून होती ना, 2च महिन्यात हे सुख संपलं बाबा. 2च महिन्यात. या 2 महिन्याच्या नंतर जे माझ्या जीवनात दुःख आलंय, त्या दुःखाची काय मी वाट सांगू शकत नाही. आणि खरं सांगा, तुम्ही काय म्हणता, प्रपंचात सुख आहे किंवा नाही? बाबा तुमचं काय मत आहे? नाही म्हणता. लग्न झालं का तुमचं? प्रपंचात सुख नाही, कशाला लग्न केलं मग तुम्ही? प्रपंचात जर सुखच नसतं तर माणसानं लग्न केली असती का बाबा? लुंग्या निसून हिमालयात गेली असती ना. अहो प्रपंचात सुख आहे, पण किती आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताळे रे, दुःख पर्वताळे रे, दुःख पर्वताळे रे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताळे रे, दुःख पर्वताळे रे, दुःख पर्वताळे रे, सुख पाहता जवा पाडे, भानगडीत पडलोच नसतो. अहो दिसतंय फक्त. गुरुवारी अर्जुन महाराज लाड गुरुजी याचं चिंतन करतात. गुरुजी सांगतात बुवा, हा जो प्रपंच आहे ना, प्रपंच, याला सुख नावाचं फक्त लेबल लावलंय. तुम्हाला लेबल कळतं का? आणि त्याच्या आतमध्ये सगळा भुसारमाल भरला बाबा, सगळा भुसारमाल. एखादी डुप्लिकेट वस्तू जर ओरिजिनल म्हणून बाजारात विकायची म्हणलं
तो वस्तू डुप्लिकेट आहे, पण त्याला लेबल म्हणजे त्याचं नाव ओरिजिनल चिकटावं लागतंय. आणि ती ओरिजिनल म्हणून माणूस आहे त्या किमतीत त्याला खरेदी करतंय. आणि खरेदी केल्याच्या नंतर घरी येऊन एकदा का लेबल काढून बघतोय, लेका लेका म्हणला फसलो की. आतमध्ये तर सगळा भुसार मालच बाबा, पण किंमत मात्र ओरिजिनलची देऊन बसला का नाही. खरं सांगा, आता लग्नाला तरी काय कमी खर्च आहे का? तुमचं काय मत आहे? किंमत ओरिजिनल आहे, पण घरी आणल्या महिन्या 2 महिन्यात जेव्हा त्या सुखाचा नाश होतोय तेव्हा कळतंय गड्या 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 म्हणते बिन बोबाटी पैसे गेलो बुवा. बऱ्याच जणांचा पश्चाताप असाच असतोय. आता मूळ मुद्दा थोडा वेगळा आहे. लग्न आता जमतच नाही, तो भाग वेगळा. पण ज्याचं जमतंय बाबा, मुळात प्रपंच असा आहे. प्रपंच बरं का, तुम्हाला सांगतो, याच्या इकडून बी सुख नाही आणि याच्या इकडून बी सुख नाही. याच्या चहू बाजूने फिरा, नाही तर याच्या आतमध्ये गोलीड घाला. ज्याचं झालंय त्याला बी दुःख आहे, आणि ज्याचं नाही झालं त्याला होत नाही म्हणून दुःख आहे. दुःखमुळे प्रमाण सगळ्यांची पाठ आहे. संसार दुःखाचा आहे, पण आई मूळ तो दुःखाचा नाही. त्याच्यात सुख आहे, फक्त क्षणात सुख आहे. आता ह्या पावलाला सुख लागलं तर दुसऱ्या पावलाला अचानक दुःखाचा खड्डा पडतोय. इथं ज्या अपेक्षा करू त्या कधीच पूर्ण होत नाही बाबा. झाले जैसे तट नाही आले अनुभवा. आमच्या तुकोबारायने बी प्रपंचात येऊन अपेक्षा केल्या. तुकोबाराय म्हणते बुवा, असं वाटत होतं मला आत्ता थोड्या दिवसांनी माझं असं करतो तसं करतो, पण इथं पुढं गेल्याच्या नंतर मला जशा गोष्टीचा अनुभव आला ना, जी गोष्ट लागत होती ती माझ्या जीवनात कधी घडलीच नाही. जळो माझे कर्म वाया केली कटकट, बळबळ बडबड केली म्हणे मी, पण झाले जैसे तट नाही आले अनुभवा. तसं काही अनुभवायला मिळालं नाही. इथे नाम प्रपंच बाबा. एक प्रसंग सांगतो बरं का, वास्तविक जीवनातला, माझ्या जीवनातला प्रसंग आहे. तुमच्याकडे कांद लागणी होते का? ओकते घेणाऱ्या टोळ्या आहे का इथं? माझ्या आई टोळीची मुकदम होती म्हणून सांगतो तुम्हाला. तो मी 6वीला असतानाचा काळ्यावर कांडाळ महाराज. मी ज्यावेळेस 6वीला होतो, मला अजून आठवतं, माझ्या आई त्यावेळेस टोळीची मुकदम. नवीन नवीन बाया एवढ्या नुसत्या निबर गट कोळी सारख्या बुवा. काय 11 एकराच्या 2-2 एकराच्या लागणी बाया करते. ते आमची आई मुकदम पैसे वाटून आमच्या आईला जवळजवळ त्यावेळेस काय 12 का 13 हजार रुपये आले बरं का. एवढं कष्ट केलं आणि एवढे दिवसाच्या फळ आईला माझ्या 12 का 13 हजार रुपये आला. आमच्या आईनं ते डब्यात घालून ठेवलं. पैसे डब्यात घातला. तर परिस्थिती थोडीशी हालाकीची होती दादा आमची त्यावेळेसची आई. त्यावेळेस थोडीशी भ्रांत होती. आमच्या आप्पा ज्यावेळेस बाजार भरायला पैसे नसतील तेव्हा आईकडे जायचे. आप्पा म्हणजे माझे वडील. अरे यार थोडं फार उसनं, हा 1 रुपया देत नाही म्हणले तुम्हाला. हा लग्न झाल्यापासून म्हणे केला का फुटका म्हणे अजून मला. हा या पैशाचं म्हणे, माझ्या पैशाचं मी माझ्या पोतीत म्हणे वावणार. माझ्या आईनं ते पैसे असंच दाबून ठेवलं. आणि पाडव्याचा दिवस अजून आठवतो मला. पाडव्याच्या दिवशी महाराज आमच्या आई आप्पांना घेऊन आम्ही त्यावेळेस गाडी गेली. गावात गेल्याच्या नंतर सगळा बाजार हाट भरला ना. आमची बाई लगोबगीनं नुसती सोनाराच्या दुकानाकडे वड घ्यायची. घुसली सोनाराच्या दुकानात. 12-13 हजार रुपये त्यावेळेस. आता सोनं स्वस्त होतं म्हणून त्यावेळेस काय त्याच्या पोथीत मणी आले मला काही माहित नाही किती भरले तिने, पण पोथीत मणी ओवल्याच्या नंतर ते पिवळे धमक पोत माझ्या आईच्या गळ्यात अशी चांगली उठून दिसायला लागली. आता माझ्या आईच्या गळ्यात पोत असल्याच्या नंतर इथं बाया बसलेले मंडळी, तुम्ही खरं सांगा तुमच्या गळ्यातली पोत मला इथून दिसत नाही. तुम्ही झाकून घेतली, पण माझ्या आईने ज्यावेळेस मणी नवीन केलं तेव्हा वरच पोट ठेवली बुवा. नाही लपवलीच नाही. घरी जशी आली तरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला. जवळजवळ 7:30लाच आम्हाला जीव घातलं आणि अख्ख्या गल्लीत आमच्या आईनं नुसते पोत दाखवण्यासाठी फेरफटका मारला. प्रत्येक बाईला दाखवून पोत दाखवते. किती माझ्या आईला आनंद असावा, किती आनंद बाबा. आनंद 1, 2, 3 आठवडाभर टिकला. आठवड्यानं आमचा आप्पा कोणाच्या बरोबर तरी आळंदीला गेलं. आळंदीवरून येताना आले. घरी आल्याच्या नंतर का कुणास ठाऊक बुवा त्या दिवशी बाबा मला ताप आला रात्रीचा. खंडाळ महाराज मला अजून आठवतं. एवढा ताप आला मला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. सलाईन बिलाईन आणि बिल काय त्यावेळेस 7 का 8 हजार रुपये बिल झालं. एवढं बिल झाल्याच्या नंतर टेन्शन आलं. मी आधीच म्हणलो परिस्थिती खरंच हालाकीची. आपणकडे काही इनमिन 2-3 हजार रुपये गावले, पण बाकीच्या पैशाचा जुगाड कुठून करायचा. माय आठवडाभर माझी आई आनंदात होती, पण क्षणाचा विचार केला नाही. हाय अशी पुन्हा तिकडे सोनाराच्या दुकानात गेली. पोथीचं मणी ववलं घट खाऊन. त्यावेळेस काय ते हॉलमार्क नव्हतं, त्यामुळे त्यावेळेस घट जास्त बसायचे दादा. घट खाऊन माझ्या आईनं बाकीच्या पैशाचा जुगाड केला. माझं सांगायचं तात्पर्य असं नाही, माझ्या आईचा मोठेपणा सांगायचा नाही. माझी आई संसारी आहे.
संसार करत असताना तिनं कमवलेल्या पैशातून ज्यावेळेस गळ्यात मणी घातलं ना, माझ्या आईला किती आनंद झाला तो आठवडाभर. एवढा आनंद माझ्या आईला झाला तो कधीच झाला नसावा बाबा. आणि एक आठवडाभर तो आनंद टिकला, पण क्षणात असा काय प्रपंचात खड्डा येतो की अख्ख्या आनंदाचा चकनाचूर होतो. याला म्हणायचं प्रपंच. इथं मुळात संसारी सुखाचा अनुभव ना, संसारी सुखाचा अनुभव ना, संसारी सुखाचा अनुभव ना, संसारी सुखाचा अनुभव ना. देवाठ बाबा मनमोनी, देवाठ बाबा मनमोनी, देव आठ बाबा संसारी सुखाचा अनुभव नाही, संसारी सुखाचा अनुभव नाही, संसारी सुखाचा अनुभव नाही, संसारी सुखाचा प्रपंचिक माणसं तुम्ही सगळे माझ्या सकट सगळे. पण या संसारात इकडून शोधा तिकडून शोधा, याच्या सुखाची अपेक्षा जर करणं आहे तर सुख मिळतंय नाही असं नाही, पण त्याला क्षणात नाशवा, तिथलं सुख नाशिवंत आहे. मग संसारात जर माणसाला सुख नाही मिळालं, पहिली तर जीवाकडं तिथून मिळालं नाही, दुसरी धाव प्रपंचाकडं तिथून मिळालं नाही, मिळालेल्या सगळ्याला नाश आहे. मग जर संसारात सुखाचा अनुभव नाही आला तर म्हणवनी देव आठवावा. मग माणसाची तिसरी धाव ही देवाच्या दारावरती आहे. मग इथली बसलेली प्रत्येक माणसं देवाच्या दारावर जाऊन आई सुखाचीच अपेक्षा करतात. हे ताई तुमच्या पुढे जे लेकरू आहे, तुमचा नातू आहे ना, तो नातू आहे का तुमचा? अहो तुमचा नातू आहे का त्यो? नातू आहे ना, ते केवढीस येते ह्याच्या आधी थोडस बारीक असू द्या, त्याला नुकतंच हंडाळ महाराज बोला येऊ लाग द्या. ते देवाच्या दारावरती गेल्याच्या नंतर आधी देवाच्या पायावर डोकं नाही टेकवत बाबा. आधी त्या देवाला म्हणते, देव बाप्पा मला कशी मागणी आहे त्याची. आधी देवाकडे जाऊन सुखाची अपेक्षा करते. प्रत्येकाला संसारात जीवाकडून सुख नाही मिळालं तर माणसाची तिसरी धाव ही देवाकडे. आता बसलेले मंडळी, तुम्हाला फक्त एकच प्रश्न आहे माता माऊल्या हो, देव जीवाला सुख देऊ शकतो का? माझा तुम्ही आजारी का? तुम्हाला टेन्शन काय? तुम्ही मायाकडे नुसती राखा ती ताई मायाकडे नुसती अशी बघती जसं काय डाकू आलाय गावात तुमच्या. मी मग धरून घाबरली होती, बाई नुसतीच अशी बघती राखा. मला टेन्शन नका देत जाऊ बुवा, मला लय टेन्शन येतं. ते पातळीला कीर्तनाला गेलो ना, अशी बाई माया पुढे बसली, मला अशी करायची अशी. मी म्हणलो लेखा बाईचा लय अभ्यास दिसतोय, गाथा बितानी आणि श्री पाठ केलं का अख्खं कीर्तन तिच्याकच बघून केलं. मी कीर्तन झाल्या डायरेक्ट लोटांगणात घातलं. म्हणलं वा 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 ताई काय अभ्यास बो तुमचा. शेजारची बाई म्हणते बहिरी येते. तुमच्यात बहिऱ्या नाही ना कोणी? सरळ सांगा, एका गोष्टीचं उत्तर द्या. ज्या माणसानं जीवानं देवाकडे जर सुखाच्या अपेक्षेपोटी धाव घेतली, साधा प्रश्न आहे बापू महाराज, देव जीवाला सुख देतो का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी काही केस करतोय तुमच्यावर. देतो किंवा न, एक साधा प्रश्न आहे का नाही? काय म्हणणं आहे तुमचं दादा, बोल. देतो का? हा अहो देतो म्हणून तर दारावर जातो ना. पण आता गादीवरून एक वाक्य बोलतो बरं का, पटवून देण्यासाठी. मी मागाशी पण बोललो, जयसिंग महाराज, देव आपल्यासारख्या जीवाला कधी सुख देऊ शकत नाही. हा देतो नाही असं नाही महाराज, देव जीवाला सुख देतो, पण ज्या जीवाला देतो तो जीवच विशिष्ट आहे. आणि तुम्ही आम्ही मुळात त्या जीवाच्या सारखे नाही. देव सुख कुणाला देतो? देव खरं सुख देतो ते साधू संतांना, तुम्हाला आम्हाला नाही. कारण आपण त्या जीवासारखे नाहीच बाबा. कसं काय तुम्हाला पटवून देऊ शकतो, पटवून देऊ शकतो. संतांसारखी भक्ती आपली नाही. आपली फक्त देवाप्रतीची भक्ती आहे ना, त्याच्याकडे फक्त अपेक्षेपोटीची भक्ती आहे. त्याच्या दारावर गेलं की नुसतं देवा हे देन, देवा ते दे. इथं बसलेला एक बी माणूस असा नाही माय जो देवाच्या दारावर गेल्यावर मोकळ्या हातानं माघारी आलाय. नाही 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 नाही, देवाला काही ना काही मागून येतो. आणि आमचे महाराज म्हणायचे, आपण जर देवाचे भक्त आहेत ना, तर भक्ताची व्याख्या शंकरनाथ महाराज करतात, देवाचे खरे भक्त देवाला कधी काही मागत नसतात. आणि जे मागतात
ते देवाचे खरे भक्तच नसतात. आता आपण ठरवा, आपण भक्त आहोत का? देव विशिष्ट जीवाला म्हणजे त्याच्या भक्ताला देतो, अपेक्षेवाल्या भक्ताला नाही देत बाबा. आणि आपली भक्ती तर नुसती अपेक्षेपोटीची ना, आहे का आपल्या अंतःकरणामध्ये देव? कधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का, विचार करण्यासारखी. बापू महाराज, आपण दिवस रात्र देवाचं नामस्मरण फिरतोय दिवस रात्र. तुम्ही देवाचं नाव घेता, आम्ही करतो, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त भजन आमच्याकडून होतं. पण बाबा एवढं भजन करून सुद्धा आमच्या अजून स्वप्नात देव आला नाही. आता आमच्या स्वप्नात काय काय येतं ते बी इथं सांगू. आमच्या स्वप्नात देव येत नाही. काय येत नाही माहितीये का? त्याचं प्रमाण आहे बाबा. महाराज म्हणतात, गड्या देवाचं ना आपलं अंतर काय माहितीये का? आपल्या अंतःकरणात देव असायला पाहिजे, पण अंतःकरणात देव नाही. अंतरी संसार भक्ती म्हणून अंतर तुझे पाय. देवा तुझ्यापासून अंतर काय? तर अंतःकरणात तू नाहीच. अंतःकरणात फक्त संसाराप्रतीच्या अपेक्षा आहेत, आणि अपेक्षेतली भक्ती देवाला आवडत नाही. आपली भक्ती कशी माहितीये का? देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, प्रमाणे देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला नाही जीव तव तो जाणावा व्याभिचार. आपली भक्ती व्याभिचारी आहे. आपण सगळे वर पंगाने त्याची भक्ती करायला लागलो, अंतःकरणात तो नाहीच आहे, अजून नाही. बसलेले मंडळी खरं सांगा, आहे का अंतःकरणामध्ये? एक गोष्ट बोलू आई, आपण फक्त देवाला अपेक्षेपोटी आठवतो बरं का. देवाची जास्त आठवण सुखात का दुःखात? दादा काय म्हणायचं? दुःखातच जास्त आठवतोय. अहो एखादा सुमसान रस्ता, आता तुमच्या कोकडेवाडी पासून कृष्ण मंदिरापर्यंत येईस्तोवर जरा सुमसान आहे. रात्रीच्या 1-2 वाजता पट्ट्याला फक्त पाय पाय वाढीत यायचंय. पळतच नुसतं राम 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 करत पळत सुटते. मंदिराचं लाईट जशी का त्याला दिसते, कशाचा रामन कशाचं काय. एका मिनिटात राम बाजूला जातोय, पिक्चरची गाणी तोंडात येतात, पिचली माझी. देव कुठपर्यंत आठवायला लागला? जवळ जीवात दुःख आहे ना बाबा, तोपर्यंत म्हणजे अपेक्षेपोटी त्याची तुमची आमची भक्ती. मुळात आपली भक्ती नाहीच. आपला सगळं ढोंग आहे, माफी मागून बोलतो, सगळं ढोंग आहे, सगळं ढोंग, सगळं. आपली भक्ती नाही, मुळात नाही. कशी माहितीये का? महाराजांनी एक उदाहरण दिलं, ते जुन्या काळचा दृष्टांत आहे बरं का. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा सणाचा दिवस आला, बाईनं चुलीवरती पातेलं ठेवलं आणि त्याच्यात डाळ शिजाय घातली, त्याच्यावर झाकण टाकलं, आणि बाई दुसऱ्या कामाला निघून गेली. जुन्या काळचा सासरा तिथंच बाजूला होता, बाजू बसलेला. जाळ जात झाला आणि डाळ ती ओतू जायला लागली. पातेलं वरचं झाकण थोडं बाजूला झालं आणि डाळीतून फेसकूट बाहेर यायला लागलं. तेवढ्यात सासू आरडला, सुनबाई डाळ ओतू चालली, जाळ कमी करा. सुनबाई म्हणजे तुम्ही करा ना. जुन्या काळचे म्हातारे आडेल म्हणला, माझं काम आहे का? म्हणला, ते मी करीत नसतो, येऊन कर. परत आवाज दिला, सुनबाई अगं डाळ ओतू चालली, लवकर येऊन जाळ कमी करा. आता सुनबाईला धावल्यावर थोडा राग आला, इकडचं बघू का तिकडचं बघू. सकाळपासून वैतागलेली पळतच दरवाजात आली आणि दरवाजात येऊन म्हणली, मामाजी डाळ नाही ओतू चालली, डाळीचा मळ ओतू चाललाय, डाळ अजून बुडालाच. तसा भक्तीचा नुसता आपला मळ वरती यायला लागला बाबा, अजून परमार्थ कुठे माहितीये का? बुडालाच. आपली खास निष्ठाच नाही हो देवाप्रती.
वारकरी संप्रदायाचे आपण जर पाईक म्हणवतो ना आपण आपल्याला बाबा, तर वारकरी संप्रदायाचे 2 तत्व लक्षात घ्या. पहिलं तत्व आहे एक तर नामनिष्ठा आणि दुसरं म्हणजे स्वामीनिष्ठा. निष्ठेला एवढं महत्व आहे बाबा, ज्याची भक्ती करतो त्याच्यावरची निष्ठा ढळलीच नाही पाहिजे. अहो आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा निष्ठी आहे. कवा तरी मध्ये आधी उग देवाला कलटणी देऊन सुटतो आपण. पटवून देऊ का तुम्हाला? आपली कशी निष्ठा नाही देवावरती? खरं सांगा, देवावरती विश्वास आहे का इथं बसलेली मंडळी? खरं सांगा दादा, तुमचा बाबा विश्वास आहे ना? अहो आपला खास विश्वास नाही, प्रपंचात थोड्या थोड्या अडचणी आल्या तर क्षणात देवावरचा आपला विश्वास ढळतो, क्षणात देवावरची निष्ठा ढळते. आपला निष्ठा आणि विश्वास नाही. विश्वास निष्ठा त्यांची, संतांची, त्यांची निष्ठा सामान्य आहे, दृढ निष्ठा. त्यांचा विश्वास सामान्य नाही, दृढ विश्वास. आपला वरचीवर विश्वास आणि वरचीवर निष्ठा. कशी नाही म्हणला महाराज, असं नाही म्हणला. आळंदी पंढरीची वारी करीत होतो, गळ्यात तुळशीच्या माळा होत्या म्हणला, असं नाही म्हणला करत नव्हतो, सगळं होतं म्हणला. काय म्हणला एवढा देवदेव करून उपयोग झाला? अरे झालं काय? अहो काय उपयोग म्हणला? 1-1 किलोचं टाळ वाजू वाजू म्हणला, पावशेराचं केलं, पण एवढा देवदेव करून उपयोग नाही झाला. अरे झालं तरी काय म्हणला? देवाची एवढी भक्ती केली महाराज म्हणला, काय त्या देवाने माझं चांगलं केलं? अरे पण केलं तरी काय? काय म्हणला? मागच्या कोरोनात कुठं देवाने माझ्या आईला मारावं का? कोरोनात आई मेली म्हणून म्हणला माझा तर देवावरचा विश्वासच उडला, मी पाण्यात सोडून दिले म्हणला देव. क्षणात विश्वास जर प्रपंचातल्या अडचणीमुळे हालत असेल तर त्याचा खास विश्वास आहे का? आमच्या इथला एक निष्ठावान वारकरी जयसिंग महाराज, निष्ठावान. आम्ही लहानपणापासून परमार्थ त्यांच्याकडे बघून शिकलो. निष्ठा सांगतोय, परमार्थ त्यांच्याकडे बघून शिकलो. गळ्यात गचमाळा, इकडं गंध, इकडं गंध, वरती गंध, बाजूला गंध, इकडं गंध. गड्याने जागात नाही ठेवली एवढं गंध जयसिंग महाराज त्याच्या अंगावरती. पण एवढा देवदेव करून काहीच उपयोग झाला नाही. ते मागच्या कोरोनात आई पॉझिटिव्ह आलं ग. पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर ज्यावेळेस हॉस्पिटलच्या बेडवरती त्याला झोपवलं, त्या डॉक्टरने सांगितलं, महाराज मस्त तुम्ही देवाचे बद्दलचे परमार्थिक माणसं आहे, गळ्यात गच माळा आहे तुमच्या, मस्त मान्य आहे आम्हाला, पण भक्ती करायला जर वाचायचं असेल तर सकाळ संध्याकाळ 2-4 अंडी. निष्ठावान वारकरी बाबा, निष्ठावान. पण जीवाच्या आकांतानं तडा तडा माळा तोडून अंड्यावर सपाटा लावलाय गड्यान. मासच काय खातोय, कोरोनातून बरा होऊन झाल्यावर मग माळ घातली. खरा विश्वासन खरी निष्ठा का? अरे आपला देवावरती विश्वास नाही ना आपली खरी निष्ठा नाही. निष्ठा त्या विशिष्ट वर्गाची म्हणजे संतांची. किती माहितीये का? त्या दुष्काळामध्ये आमच्या तुकोबऱ्यांचा सगळा मान गेला. अन्न करता बायको मेली दादा, आणि बायको मेल्याच्या नंतर चांडाळ चौकडी तुकोबारांच्या जवळ. काय तुकोबा, एवढा देवाचा देवदेव करून सुद्धा काय उपयोग झाला म्हणे? देवाने कुठं तुमची बायको मारावं का? तुकोबांनी त्याला उत्तर दिलं, गड्या त्याच्यात काय नवल झालं? मागच्या जन्मात मी तिला सोडून गेलो, या जन्मात ती मला सोडून गेली, नवल काय? लोक निघून गेली. कालांतरानं तुकोबारांची पोरं मेली. पुन्हा लोकांनी तुकोबारांच्या जवळ यावं. अहो तुकोबा असं कुठं असते काय? देवाची भक्ती करताना देव एवढा निष्ठुर कसा तुमच्या बाबत हो? बायको मेली तर ठीक आहे, आता पोरं मारावं का? तुकोबाराने त्याला उत्तर दिलं, पोरे मेले बरे झाले, देवे माया विरहित केली. देवानं उलट बरं झालं ना माझी पोरं मारली. आता जर या दुष्काळात जगली असती तर त्यांना खायला कुठून घातलं असतं? त्यांना खायला घालण्यासाठी मला देवाचं भजन सोडून कामधंदा बघावा लागला असता. उलट तुकोबाराने देवाला म्हणावं, देवा अरे काय संकट द्यायचे तेवढे दे, पण तरी सुद्धा तुझ्यावरचा विश्वास आणि तुझ्यावरची निष्ठा तसूभर सुद्धा हलणार नाही. उलट देवाला काय म्हणतायत, बरे झाले देवा निघाले दिवा, बरे झाले देवा निघाले दिवा.
जर काढत असेल, गड्या तुझी देवाप्रती खास निष्ठा आणि खास विश्वास नाही, तुझी भक्तीच त्याच्यासाठी नाही. तू अपेक्षेपोटी गळ्यात माळ घातली आणि तुझी अपेक्षा संपली तेव्हा तू माळ काढून टाकली. अजून जर निष्ठा पाहायची झाली तर त्या रामायणामधला एक दृष्टांत आहे बरं का. ज्यावेळेस रावण पराजित व्हायला लागला त्यावेळेस त्यानं आपल्या भावाला कुंभकर्णाला लढायला उठवलं आहे. कुंभकर्ण जसा लढायला उठला तसं हाताच्या रपाट्यामध्ये अशी वानर बाजूला करायला लागला. पण का कोणास ठाऊक की गंधमादन नावाचं वानर त्याच्या हाताला लागलं. असं मूठ उघडून पाहिलं तर हातात कुणीतरी दिसतंय. सहज उघडून पाहिलं, विचारलं कोण आहेस तू, त्याच्याकडून उत्तर यावं, मी रामभक्त आहे म्हणला. रामभक्त रामभक्त म्हणल्याच्या नंतर तर तुला मारावंच लागन. त्यानं थोडे हात जोडले, म्हणे महाराज जरा सोडून द्या, जीवाच्या आकांतानं भीक मागितली. त्यावेळेस कुंभकर्ण त्याला म्हणतोय तुला वाचायचंय ना. तो म्हणला हो वाचायचं. मी एक काम कर म्हणे, काय, रामाचा आहे म्हणू नकोस, रावणाचा आहे म्हण, एका मिनिटात सोडतो. वानेर निष्ठावान म्हणते रामाचा म्हणून मरण, पण रावणाचा म्हणणार नाही. यानं नरड दाबायचं की वानर चिरिरे करत आरडायचं, थोडं ढिल्ल सोडायचं. परत म्हणायचं म्हणतो का नाही रावणाचा, हा म्हणायचा रामाचा म्हणून मरण, पण रावणाचा म्हणणार नाही. पुन्हा नरड दाबायचं की पुन्हा वानेर आरडायचं, थोडं ढिल्ल सोडायचं. म्हणतो का नाही रावणाचा, नाही म्हणला. रामाचा म्हणून मरण. बाबा रामाचा म्हणून ते वानेर मेलं, रावणाचा म्हणलं नाही. याला म्हणायचं देह निष्ठावंत भाव पहिलं तर भक्ताचा भाव काय असावा, ती निष्ठा. बास याच्या पलीकडे काय ना. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आणि अजून काय तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी. दृढ शब्द वापरलाय बरं का, दृढ. आपल्याला जर एखाद्या कुंभकर्णाने असं आवडलं म्हणतो का रावणाचा, हे म्हणून बाबा सोड बाबा, रावणाचाच म्हणतो पण लगेच सोडून दे. आपण क्षणात पार्टी बदलणारी माणसं. अहो तुम्हाला माफी मागून बोलू, हे थोडं लालच दिसायला इकडून तिकडं उड्या मारणारी आपली वानराची जात आहे दादा. आपण मूळ जन्म कुठला आहे, वानराचा जन्म आहे. तसंच आहे आपली भक्ती, खास त्याच्या प्रती नाहीये. आपली भक्ती फक्त मिळण्यासाठी आहे. एकदा का मिळायचं बंद झालं ना दादा, तर कोण देव न कुठला देव माय, देवाची पूजा सुद्धा करायला माणसं उरणार नाही. आपली भक्त सगळी वरपंगाची ढोंगाची भक्ती झाली आणि मुळात देवाला अपेक्षितली भक्ती आवडत नाही. आपली संतांसारखी भक्ती कधीच नसू शकते. अहो तुकोबरांनी म्हणावं काय, हा देह गेला तरी जावो बुवा, पण देवावरचा विश्वास तस्तुभूर हलणार नाही. त्यांनी देवाच्या दारावरती गेल्यावर कधी उभ्या आयुष्यात मागितलंच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रेत जाणं तसं मागणारी भक्तीच नाही. आणि देवानं उलट त्यांना म्हणावं तुकोबा अहो मागा मागा, देव माग लागला बाबा, पण तरी सुद्धा निष्ठा हल्ली नाही. रक्तातच मागणं नाही तर काय मागावं देवा तुला.
हे जी भक्त आहेत ना, मुळात त्यांचा देवाप्रती जो विश्वास आणि त्यांचा जो निश्चय निष्ठा आहे ना, ती दृढ आहे. आपली नाही म्हणून देव आपल्याला सुख देऊ शकत नाही. तुम्हाला कळतंय का? म्हणून देऊ शकत नाही. आणि मुळात ज्या देवाचं अवताराचं जे प्रयोजन होतं, किंवा देव एखाद्या भक्ताचं रक्षण करतो किंवा भक्ताला सुख प्रदान करतो, तो भक्तासाठी येत असतो बाबा. कुणासाठी? भक्तासाठी येत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भक्ता राखे पायापाशी, आणि तो याच्या पलीकडे दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या ह्याच्यासाठी आलाच नाही. मग आपल्यासाठी आला. जर आपल्याला असं वाटत असेल तर माफी मागून सांगतो, आपण भक्त आहोत का? तर मगाशीच पटवून दिला, आपण भक्त नाही. आपण त्या कॅटेगरीतच बसत नाही. जी संतांची कॅटेगरी, त्या कॅटेगरीत आपण बसतच नाही. आपण मधीच लटकलो, मधीच. तुम्हाला सांगू का, एक तर देवाचा अवतार सज्जनासाठी नाही तर कुणासाठी? सज्जनासाठी नाही तर दुर्जनासाठी. तुम्हाला पटवून देतो आपण कशी कॅटेगरीत नाही. आता देवाचा अवतार जर सज्जनासाठी, देव येतो सज्जनासाठी आणि दुर्जनासाठी, तर इथं मांडवात बसलेले जेवढी सज्जन आहे त्यांनी हात वरती करा. देव तुमच्यासाठी. सज्जन नाही, चौकदार सज्जन नाही, शुभम महाराज सज्जन नाही होय, हातच जोडलं. बाबा सज्जन नाही, माहितच नाही म्हणे मला, आमच्याकडून चुकून काहीतरी घडलं. बापू महाराज सज्जन आहे बर, मग हात का नाही वरती केला? हात वरी करा बरं. मी म्हणतो इथं मानू का कुणी सज्जन नाही? मायाक नका बघू, मी बी करीत नाही. मी बी त्याच्यात येत नाही. मी म्हणतो तुमच्यापैकी कुणी सज्जन नाही, नाही धरतो. मग या मांडवात जेवढी दुर्जन आहे त्यांनी तर हात वरती करा. आता दुर्जन बी नाही, हात बी वर होणार नाही म्हणा. मी काय म्हणतोय, आपण जर सज्जनही नाही आणि आपण जर दुर्जनही नाही, तर देवाची कृपा कशी आपल्यावरती व्हायची बाबा? आपण मधीच लटकलेलो आहे. कसे मधी लटकलो? आपण जर खास त्याच्या प्रतीच भक्ती ठेवली ना, तर तो तुमच्या आमच्यासाठी. पण आपली भक्ती त्याच्या प्रतीत नाही. नाही म्हणला तर श्रावण महिना चाललाय म्हणला, आदल्या दिवशी ज्या दिवशी लागायचंय त्या दिवशी पळतच आला. बायकोला म्हणला, अय अरे 12च्या पुढे श्रावणी म्हणला, ते पिशीत आणलंय म्हणला, बघ म्हणला तेवढं रातच्या आधी उरकून घ्यायला, उद्यापासून श्रावणी. बायकोने बी जवळजवळ 10, 10:30, 11 वाजेपर्यंत आदबुन असला चमचमीत बेद बनवला बुवा. बेद बनवल्याच्या नंतर यांना जेवायला वाजल्या 11:30. जेवता करता झाल्या जवळजवळ 11:15. 12 वाजाया 2-3 मिनिटं कमी असतानाच गाड्यांची जेवणं उरकली, सगळं चपाचक करून टाकलं. 12 कशा वाजल्या तसं अंगाला भगवत वाढलाय, कपाळाला भगवत, डोक्यावर पाणी, आंघोळ भिंगोळ केली, हातात तांब्या घेतला दुधाचा, इकडून एक तांब्या, थोडीशी बेलाची पानं, तांदूळ घेतलं, देवाच्या दारावर सकाळ सकाळच भुलेश्वरला गेला. पाणीच काय ओततोय, दूधच काय ओततोय, अभिषेक काय करतोय देवाला? गड्या तू केलेला अभिषेक त्याला दिसन नाही असं नाही, दिसणार त्याला, पण रात्री खाल्लेलं तो या दातात अजून गुतलंय, ते सुद्धा त्याला काय लपणार का? तू वरती गोगल लावून बसला बाबा आपल्यासारखा नाही रे पट्ट्या. हो, तुम्ही आम्ही जीवनातली केलेली कुकर्म त्याला कळतात. तुम्ही आम्ही फक्त वरपंगाची भक्ती करायला लागलो. आमच्या इथला रातचा खाऊन दुसऱ्या दिवशी झाला ना महादेवाचा भगत बुवा. काय साधी भक्त श्रावणात उठलेत का महादेवाचे? देवाच्या दारावरच गेला बाबा, सकाळ सकाळ गांजा लावला त्याने. आमच्या तिथं आहे झाड, तुम्हाला दाखवतो एकदा या. आमच्या तिकडे महादेवाचं जुनं मंदिर आहे, तिथं चिलीम मारणाऱ्या गड्यांचे टोळक शेजारी आहे तिथं मंदिरावर. पाठच उठला, चिलीम जी लावली देवाच्या दारावर आला, खोल दे पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलीम भराए ताजा तू दम लगाने आजा. भक्ती काय साधी भक्ती आहे का? भक्ती पण खास त्याच्यासाठी नाही. भक्ती फक्त अपेक्षा पुऱ्या व्हावं याच्यासाठी आहे. मग जर आपली भक्ती वरपंगाची आहे तर आपल्याला देव सुख देईल का? हा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगा, देईल? आपल्याला सुख देऊ शकत नाही. देव देतो सुख, नाही असं नाही, पण त्या निष्ठावान भक्ताला देतो, आपल्यासारख्या वरपंगीन ढोंगी भक्ताला नाही. आपली भक्ती तुमच्या भाषेमध्ये सांगू का? तुम्ही ते ऐकलं असेल, मनी नाही भाव म्हणे. हा, तुमचं पाठ आहे सगळ्यांचं. अरे मनी नाही भाव म्हणे, देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे, हे देवा शान भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही.
टोचत नाही. मग जीवानं जर देवाकडे सुखाच्या अपेक्षेपोटी धाव घेतली तर त्याला साजेशी भक्ती त्याच्याकडून घडत नाही. म्हणून देव जीवाला सुख देऊ शकत देतो नाही असं नाही, विशिष्ट वर्गाला. पण कदाचित जर चुकून दिलंच तर कधीतरी त्याला नाश. बाबा आपण मेलो तर ते सुख क्षणात संपणार आहे, ते सुख सुद्धा चिरंतर टिकत नाही. पण आमचे तुकोबाराय म्हणतात, गड्या जर या जीवानं सुखाच्या अपेक्षेपोटी जीवाकडे धाव घेतली तर तिथून सुख मिळू शकत नाही, मिळालं तरी त्याला नाश. दुसरी धाव प्रपंचाकडे घेतली, तिथून मिळालं तरी त्याला नाश आहे, मिळणारच नाही पण मिळालं तरी नाश, तरी त्याला नाश आहे. पण याच्या पलीकडे चौथं तत्व आहे बुवा. तुकोबाराय म्हणतात, या तिघांकडं अविनाशी सुख नाही, त्यांच्याकडे सुख मिळणारं जे सुख आहे त्या सुखाला कुठंतरी नाश आहे. पण जे चौथं तत्व आमच्या तुकोबारायने सांगितलं, खऱ्या सुखाचा पत्ता फक्त त्यांच्या पायात जवळ आहे बुवा. ते कोण आहे? सुख सुखाच्या अपेक्षेपोटी पण त्याला चिरंतर टिकणारं सुख कुणाकडूनच मिळत नाही. जीवाकडे गेला नाही मिळू शकत चिरंतर, प्रपंचाकडे गेला नाही मिळू शकत, देवाकडे गेला तिथं सुद्धा नाही मिळू शकत. पण चौथं तत्व तुकोबाराय सांगतात ते म्हणजे संत नावाचं. यांच्या दारावरती जर गेला तर तिथल्या सुखाला नाही नाशते ठाई, त्या सुखाला अजिबात कसल्या पद्धतीचा नाश नाही. म्हणून त्यांच्या पायात जवळ खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्तता. म्हणून सुख वसे ही चिठाई, पण कुठं? बहुपाई संताच्या. हा तुम्हाला जरा प्रश्न पडला असेल, महाराज
हे जे सगळं जगत चाललंय बुवा ते मुळात त्या भगवान परमात्म्यामुळे चाललंय. तुम्ही म्हणताय मुळात तोच जर जीवाला सुख देऊ शकत नाही, सगळं चाललंय ना, मग सुख कसं काय नाही देऊ शकत? काय त्याच्यामुळे होत नाही? सगळंच होतंय बुवा, नाही असं नाही. तुझी या प्रकाशे सूर्य प्रकाश तुझी या वल्हवे वारा फुलतो तुझी या चंचलते मेघवर्ष होतो. देवा सगळं तुझ्या सत्तेनं चाललं, देव जीवाला जर सुख देत नाही जरा कुठंतरी न पटणार आहे बाबा. हे संतच कसं काय देतात? मुळात याची दोन कारणं तुम्हाला पटवून देतो मी. संतच का जीवाला टिकणारा चिरंतर सुख देऊ शकतात याची सोपी आणि अतिशय साधी कारणे. मी काय जास्त अवघडात घुसत नाही. पहिलं तर एक कारण, संत नावाचं जे तत्व आहे त्या संत नावाच्या तत्वापाशी हंडाळ महाराज कसलीही भेदवृत्ती नाही. एक वेळ ज्या देवाकडून तुम्ही अपेक्षा करता तो देव सुद्धा भेद करतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, भक्ता राखे पायापाशा आणि दुर्जनाशी, हा देवापासला भेद आहे. पण संत नावाचं तत्व असं आहे, यांच्यापाशी कुणीही जावा, कुणीही. नामदेवराय उदाहरण टाकतात, नामा म्हणे गाय दूध एक सार. नामदेवराय म्हणतात, मालकाची गाई घाण खाताना मालकानं पाहिली. ती गाई ज्यावेळेस गोठ्यात मालक बांधन, मालक म्हणन का गाईनं आज घाण खाल्ली, गाईकडून दूध काय चांगलं येणार नाही, मी काय धार काढीत नाही. मालक म्हणन का म्हणणार नाही चोपदार? मालकाला माहितीये गाईनं किती जरी घाण खाल्ली तरी दूध मात्र कसं आहे, साराच्या स्वरूपात पाहेपा दूध पवित्र आणि गोड असंच दूध येणार. गाईच्या पोटामध्ये असार गोष्टी जरी गायीनं खाल्ली असली तरी दूध मात्र चांगलं देणार आहे. त्याच गायीसारखे आमचे साधू निरंतर वर्ते तैसा, त्या वर्तन करतात गायीप्रमाणे, असार गोष्टीचा स्वीकार करतात आणि पलीकडे त्या गोष्टीला साराच्या रूपानं पाठवतात. म्हणून पहिलं कारण यांच्यापाशी भेद नाही, म्हणून तर सुखवसे हे चिठाई, म्हणून इथंच सुख, दुसरीकडे नाही. आणि दुसरं तर लई सोपं कारण आहे बुवा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय देवाच्या दारावरती जर सुखाच्या अपेक्षेपोटी जाता, अहो ज्याच्या दारावर जाता मुळात सुखाच्या अपेक्षेपोटी तो कुठे, ज्या सुखा कारणे अपेक्षेपोटी येत असेल तर तुकोबाराय म्हणतात, वेगळं दुकान घालायची काय गरज आहे. म्हणून आम्ही सुद्धा तिथंच गेलो ना. सुख वसे ही चिठाई बहुपाई संताच्या. अहो तो त्याला आवडत नाही बाबा. नावडे वैकुंठ शेषाचे वैष्णव आवड
सदन आवडतं तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. या भक्ताच्या घरी येऊन सुखाच्या अपेक्षेपोटी त्यानं किती कामं केली. मला काही कामं सांगायची नाही. मी दुसरं कारण सांगतोय. पहिलं तर देवापाशी भेद आहे म्हणून त्याच्याजवळ सुख टिकणार नाही. संतांच्यापाशी भेद नाही म्हणून इथं सुख. आणि दुसरं कारण म्हणजे त्याच्याकडे जात आहे तर त्याच्यापेक्षा तोच यांच्या दारावर येतोय म्हणून आम्ही वेगळं दुकान घालत नाही. काय सोपी कारण असावं याच्यापेक्षा. म्हणून सुख वसे हे चिठाई बहुपाई संतांच्या म्हणून तुकोबा म्हणतात आम्ही तेच केलं म्हणून केला वास. काय मिळालं? अविरत टिकणारं सुख, चिरंतर टिकणारं सुख, ज्याला कसल्याही पद्धतीचा नाश नाही. नाशतये ठाई, त्या सुखाला कसल्याही पद्धतीचा नाश नाही. तुकोबा ते सुख मिळवण्यासाठी काही वेगळा सायास केला का? तुकोबा म्हणले गड्या काहीच केलं नाही ना आम्ही तर साधी हालचाल बी केली नाही. न कळवे केलं नाही. हालचाल म्हणजे अंगाची नाही. संत बोलतील ते आम्ही ऐकलं. संत सांगतील तसं वागलो. त्यांच्या आज्ञेत राहिलो. जेणेकरून काय झालं? दुःखाला कारणीभूत असणारी निवारेली चिंता ही. कारण दुःखाला कारणीभूत सगळ्यात जास्त चिंता आहे बरं का बाबा. आपण म्हणतो ना चिंता ही कशा समाने? चितेप्रमाणे. जशी चिंतेवरचा फक्त एक अनुस्वार गेला तर आईचा शब्द काय होतो? चिता. जी चिंता माणसाला आतून खाते आणि त्यानं जीवनात दुःख आहे. मग चिंता जर जात असेल यांच्यापाशी गेल्यावर, त्यांच्या आज्ञेत राहिल्यावर, हालचाल नाही केल्यावर, तर आम्ही दुसरीकडे कशाला जाऊ बुवा? म्हणून आम्ही तिथंच वास केला. म्हणून केला वास नाही नाशतये ठाई. बरं तिथंच का वास केला? नक्की कसल्या पद्धतीचं सुख मिळालं बुवा? सुख या शब्दाचा अर्थ तुकोबरायांच्या दृष्टीनं आम्हाला भजनाचा आनंद त्यांच्या संगतीत मिळाला. कसा माहितीये का? आपण म्हणतो सुख या संत समागमी. कसलं सुख? नित्य दुनावे तुझ्या देवा, तुझ्या नामाचा आनंद दुगिणीत होतो आमच्या अंतकरणामध्ये. सदैव तुमच्या नामाचा जप चलतो मुळात. हे सुख या संतांच्या संगतीत आहे. मग ते संतांच्या संगतीत मिळणार कशाचं सुख आहे बाबा? नामाचं सुख. कसलं नाम? त्याचं नाव. मग ते कसं असतंय? त्याला हातानं टाळी वाजवायला लागते आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागते. मग म्हणणार ना सगळे, जरा हातवरती गोड भजन करू आपण. वा 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 करा करा. काय नाही जास्त नाही. आम्ही सांगतो म्हणजे आमच्यासाठी नाही. त्यानं काय होतं? टाळी वाजवली तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. नाव घेतलं तर मुख शुद्धी होते. करणार ना? तुम्ही काय सभेतल्या टाळ्या वाजवतोय? भजन तर चालू हो द्या माझा. गोड भजन करू. हा हा. विठ्ठल माझा 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 माझा. म्हणा म्हणा. असं वाटतं
सगळ्या पद्धतीचं सुख. नाही नाश ते ठाई म्हणून इथं जायचं म्हणून केला वास. नाही नाश ते ठाई. इथं गेल्याच्या नंतर फक्त जीवनातली चिंता जाते आणि फक्त सुख मिळतं का नाही. तर त्रिविध तापानं हे तापलेलं शरीर थंड होतं. तिथं त्या तापाला निवारण होतं. आपण म्हणतो ना त्रिविध तापाची झाली बोरवन देखिल्या चरण वैष्णवांचे. नुसतं पाय पाहिलं तरी जातात, पण इथं तुकोबारायांची भाषा आहे नुसतं पाहायचं बी नाही बाबा, निष्ठेनं सेवा करायची आणि त्यांच्या पायाची रजकणी एकदा का कपाळाला लावली तर तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. म्हणून हे त्रिविध ताप जातात. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक तिन्ही प्रकारचे ताप गेले की जीवनातलं दुःख जातं. आणि एकदा का दुःख जातं तिथं आपोआप सुख येतं. म्हणून तिथं जायचं म्हणून केला वास. नाही नाश तै ठाई. झालं आपलं कीर्तन. ज्ञानेश्वर